सगळ्यात स्वस्त CNG बरं का. कसं आहे 86 रुपये किलो आहे काय? आलं स्वस्त आहे. पुण्याला 92-93 आहे. मेन मंदिरातलं दर्शन घेतल्यानंतर ना श्री आदिमाया आदिशक्ती यांचं दर्शन घ्यायचं आणि तिथून एक्झिट असं हे दर्शन झालेलं आहे ना. चला नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. आणि आज हे बघा सकाळ सकाळी लवकर उठून आवरून चाललोय तुळजापूरला, कारण की जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे आणि त्याच्या आधी तुळजापूरला जावं लागतं, म्हणून आता दर्शनाला चाललोय. खरं तर गावावरून आम्हाला तुळजापूर जवळ आहे, म्हणून गावावरूनच डायरेक्ट तुळजापूरला जाऊन परत गावी येणार आहोत. चला तर मग या व्लॉगमध्ये तुम्हाला तुळजापूर दर्शन होणार आहे, त्याच्यामुळे व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. चलो चला, आलोय भूममध्ये CNG भरायला. हे बघा चालू झाला प्रवास. सगळ्यात स्वस्त CNG बरं का. कसं आहे 86 रुपये किलो आहे काय? आलं स्वस्त आहे. पुण्याला 92-93 आहे. नाही 86 रुपये म्हणलं स्वस्त आहे बघा. 86 रुपये किलो. चला CNG झाला, आता पेट्रोल फुल करायचे. फुल करा पेट्रोलला. नॉर्मल पेट्रोल किती 105 आहे का? ते आपल्या इथं कसं आहे 106 107. नाही पावरचं काय करायचं का? 4000चं बसन 4000. 2500 3301 17 3301 करा. चला दोन्ही काटे फुल. CNGचं पुढे फुल दाखव. हा फुल आले का? चलो गाईज, आलेलो आहे तुळजापूरमध्ये. गाडी लावली आणि आता चाललो दर्शनात. हे बघा इकडे सगळे फॅमिली मेंबर. बघा कसं आहे मराठवाड्यात एकदम कडक ऊन असतं माहिती आहे, त्याच्यामुळे बघा हिरवी नेट म्हणून चांगली सोय, भक्तांची चांगली सोय केली आहे देवस्थानाने. सकाळी आले त्याच्यामुळे सगळी दुकान बऱ्यापैकी बंद आहे. 7:30 वाजलेत. 7:30 वाजता पोहोचले आम्ही सगळे, त्याच्यामुळे दुकान अजून बंदच आहे तिथे. लय लवकर आलो. चला आता मंदिराच्या जवळ आलेलो आहे आणि हे बघा हीच ती कमान जिथे तुम्हाला प्रत्येकाचे फोटोज वगैरे दिसतात. मंदिरातले फोटो मी कमी पाहिले, पण ह्या कमानीपासून खूप जण फोटो काढून स्टेटसला ठेवतात. हीच ती ऐतिहासिक कमान. आणि आम्हाला वाटलं की आम्ही लय लवकर आलो, पण आमच्या आधी तुम्ही बघू शकता एवढी सगळी लोक इथे सकाळी आलेली आहेत. आणि आज शुक्रवार म्हणजे देवीचा वार, त्याच्यामुळे खूप प्रचंड गर्दी असणार आहे. चला बघूयात खाली काय आणखी. कल्लोळ इथं आंघोळ्या करतात, ज्याच्याकडे पर्यटन आहे सगळे इथं आंघोळ्या करतात. खाली कुंडात कल्लोळ आहे. कल्लोळ मंदिरात आल्यानंतर कल्लोळाचं पाणी. आता चला दर्शनाला जाऊ. हे बघा इकडून अशी लाईट आहे सगळे दर्शनाला.
खाली जाऊ चाल. ती दर्शनाची लाईन नसून एक गोमुखातून पाणी येत होतं ना, तर तिथे आंघोळ करण्याची ती लाईन होती. चला पुढं आल्यानंतर उजव्या सोंडेचा गणपती. चला पाया पडू आणि आतमध्ये जाऊयात. चला उजव्या सोंडेच्या गणपतीचं दर्शन केल्यानंतर बाजूनेच एक कमान आहे, तिथून आतमध्ये जायचं आहे. त्या कमानीवरती नाव बघा सरदार निंबाळकर प्रवेशद्वार. याच प्रवेशद्वारातून आत जायचं आहे. आणि खरं तर मला वरती गर्दी पाहिल्यानंतर वाटलं की आम्ही पहिल्यांदा आलो एवढी गर्दी असेल, पण आतमध्ये गेल्यानंतर बघा खूप प्रचंड अशी गर्दी होती. आणि शुक्रवार होता, देवीचा वार होता, खूप भयंकर गर्दी होती. म्हटलं चला आलो. पण मंदिर कुठे हे अजून कळत नव्हतं की नक्की मंदिर कुठे. आम्हाला तिथले पुजारी होते, त्यांनी सांगितलं की पिंपळाच्या झाडाखाली थांबा, म्हणून आम्ही इथे थांबलो. आणि आजूबाजूच्या फक्त गोष्टी ऑब्झर्व करत होतो. कोणाच्या अंगात येत होतं, कोणी भक्तिभावाने देवीकडे पाहत होतं, सगळ्या गोष्टी आम्ही पाहत होतो. हे बघा आता ह्या ताई बघा पुढं खारुताई त्यांच्याशी बोलतात, ते काय बोलतात ते त्यांनाच माहिती. अशा ह्या गोष्टी तुम्हाला इथं पाहायला मिळतात. बघा हात जोडून त्यांच्याशी त्या खारुताईसोबत बोलतात. हे असं सगळं कोणी परडी घेऊन जातं, कोणी बघा वाद घेऊन चालले. चला आता आलो आहे मंदिराच्या मागच्या साईडला. बघा लक्ष्मीनारायण मंदिर आहे, मल्हारी मार्तंडांचं मंदिर आहे आणि इकडे आहे ते देवीचं मंदिर आहे. पुजारी म्हटले की चला पहिले इथं दर्शन घ्या आणि तुमचा जो काही विधी आहे तो इथेच होईल. आम्ही जो शिदा आणलेला असतो तो त्यांना द्यायचा असतो आणि त्याचं ते ताट बनवून एक ऑलरेडी बनवलेलं असतं, तेच नैवेद्य म्हणून देवीला दाखवायचं असतं. असा हा विधी असतो, तो करायचा आहे. चला हे बघा आता हे आहे ते श्री मल्हारी मार्तंड मंदिर आणि त्याच्याच बाजूला आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज राजद्वार. तुम्ही बाहेर जाऊ शकता आणि त्याच्यासमोरून आल्या लगेच बघा दर्शनाला अभिषेक व पेट दर्शन मार्ग आहे. चला आता इथं आरती वगैरे करायची आहे, विधीला सुरुवात झालेली आहे. आरती वगैरे झाली, म्हटलं दर्शन घेऊयात. मेन दर्शन तर होणं पॉसिबलच नव्हतं, म्हणून म्हटलं मुख दर्शन घेऊयात. आणि मेन दर्शनासाठी बघा स्क्रीनमध्ये दर्शन झालेलं आहे, तुम्ही देखील दर्शन घ्या. आणि एवढी गर्दी असल्यामुळे आम्ही मुख दर्शनच करायला गेलो आणि मुख दर्शनाला देखील आम्हाला जवळजवळ 2 तास लागलेले आहेत. आणि आम्ही त्या लाईनी थांबून शेवटी एक धर्मदर्शनाची लाईन, एक मुखदर्शनाची लाईन, अशा लाईन होत्या. धर्मदर्शनाच्या लाईनला तर खूप गर्दी होती, 4-5 तास लागले असते, म्हणून मुखदर्शन घेतलं. आणि आता बघा मंदिराच्या गाभाऱ्यात आलेलो आहे. खरं तर मंदिराचं बांधकाम तुम्ही बघू शकता किती जुनं आहे. आणि हे गोल गोल दिसतं ना, लोक त्यात शिक्के अडकवतात. ते झाले. मेन मंदिरातलं दर्शन घेतल्यानंतर ना श्री आदिमाया आदिशक्ती यांचं दर्शन घ्यायचं आणि तिथून एक्झिट. असं हे दर्शन झालेलं आहे. चला तर मित्रांनो असं हे आमचं तुळजापूरचं देवीचं दर्शन झालेलं आहे. मुखदर्शनाला आम्ही 2 तास थांबून फायनली मुखदर्शन झालं आहे आणि सगळं विधी वगैरे उरकून आम्ही आता आलेलो आहोत येरमाळ्याला, येडाईच्या देवीला. चला आता इथे पण मला वाटते बघा डोंगर चढावा लागणार आहे. चला आम्ही दर्शन वगैरे घेऊन येतो. तोपर्यंत तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.